स्टीफन्स लॉ बऱ्याच मुलांची रिक्वायरमेंट होती की स्टीफन्स लॉचा व्हिडिओ अपलोड झालेला नाही आहे, तो अपलोड करा. सो आजचा व्हिडिओ आहे स्टीफन्स लॉ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन चॅप्टर नंबर 3 मध्ये. सो स्टीफन्स लॉ काय आहे ॲक्च्युली? सो रेडिएशन टॉपिकच होता आपला. रेडिएशनमध्ये जो कुठलाही ऑब्जेक्ट जो आहे तो अमाऊंट ऑफ हीट जी ॲब्झॉर्ब करतो तसा तो ती अमाऊंट ऑफ हीट रेडिएट पण करतो, इमिट करतो. ठीक आहे, ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर सोडून बाकी सगळ्या टेम्परेचरवर तो काय करतो, हीट इमिट करतो. तर हा जो हीट इमिट करण्याचा जो रेट आहे त्याला आपण इमिसिव्ह पॉवर म्हणतो. ठीक आहे, अमाऊंट ऑफ हीट इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया दॅट इज इमिसिव्ह पॉवर ऑफ द बॉडी. हे डिपेंड करते टेम्परेचर. अकॉर्डिंग टू स्टीफन्स अँड बोल्ट्झमॅन की अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. ॲक्च्युली हा जो लॉ आहे परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी बनलेला आहे की परफेक्टली ब्लॅक बॉडी जी आहे तिची जी इमिसिव्ह पॉवर आहे म्हणजेच काय तर अमाऊंट ऑफ हीट इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. टेम्परेचरच्या फोर्थ पॉवरवर डिपेंड करते. म्हणजे जसं जसं टेम्परेचर वाढते तसं तसं इमिसिव्ह पॉवर वाढते. किंवा एक बॉडी गरम आहे एक बॉडी थंड आहे तर जी जास्त गरम आहे तिची इमिसिव्ह पॉवर तितकी जास्त, जी कम्पेअर टू जी कोल्ड आहे तिची इमिसिव्ह पॉवर कमी. टेम्परेचरवर इमिसिव्ह पॉवर डिपेंड करते. सो हेच स्टेटमेंटमध्ये आहे की अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड किंवा इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे जितकं जास्त टेम्परेचर तितकी जास्त इमिसिव्ह पॉवर. इमिसिव्ह पॉवर म्हणजेच काय तर अमाऊंट ऑफ हीट इमिटेड और रेडिएटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया. सो मॅथमॅटिकली जर याला बघायचं झालं तर अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड रिप्रेझेंटेड बाय क्यू पर युनिट टाइम पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ द टेम्परेचर. असा हा लॉ आहे फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी. पण हे काय आहे अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया? इट इज नथिंग बट इमिसिव्ह पॉवर. त्याला आपण RBने रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल तर RB आहे, ऑर्डिनरी बॉडी असेल तर R. हा लॉ परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी आहे. तर हे अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया Q/AT इज इक्वल टू काय असते इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. याला आपण असे म्हणू शकतो या Q/AT या जागी RB पुट करून RB इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ टेम्परेचर. ओके, दस RB म्हणजे इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ टेम्परेचर. डिपेंडन्स की आहे डायरेक्टली डिपेंड आहे. इक्वल करायचं असेल तर प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट लागेल. सो RB इज इक्वल टू सिग्मा इंटू टी टू द पॉवर 4 वेअर सिग्मा इज द proportionality constant which is called as Stephen's constant. Sigma is Stephen's constant आणि त्याची व्हॅल्यू असते 5.67 10 to the power -8 जूल पर सेकंड पर मोल मीटर स्क्वेअर पर केल्विन टू द पॉवर 4. युनिट या फॉर्म्युलावर आला. मग युनिट कसं आलं सांगते सिग्मा इज इक्वल टू काय होणार RB डिवायडेड बाय टी टू द पॉवर 4 म्हणजे RB इज इक्वल टू Q/AT डिवाइड बाय टी टू द पॉवर 4. सो टोटल युनिट काय होणार Q म्हणजे जूल, एरिया मीटर स्क्वेअर, टेम्परेचर सेकंड, टेम्परेचरचं केल्विन टू द पॉवर 4. हे एक युनिट झालं. आणि जूल पर सेकंड म्हणजेच काय असते पॉवर म्हणजेच युनिट होणार वॅट आणि अपॉनला कोण मीटर स्क्वेअर आणि केल्विन टू द पॉवर 4. हे दोन्ही स्टीफन्स कॉन्स्टंटचे युनिट आहे. तो स्टीफन्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू 5.67 10 to the power -8 जूल पर सेकंड पर मीटर स्क्वेअर पर केल्विन टू द पॉवर 4 और वॅट पर मीटर स्क्वेअर पर केल्विन टू द पॉवर 4. सो हा आहे आपला स्टीफन्स फॉर्म्युला. तुम्ही याला Q/AT इज इक्वल टू सिग्मा इंटू टी टू द पॉवर 4 लिहू शकता किंवा Q/AT जागी आपण फॉर्म्युलेट करू शकतो RB इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज इक्वल टू सिग्मा इंटू टी टू द पॉवर 4. स्टेटमेंट 2 होतात. अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया इज प्रपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ टेम्परेचर किंवा सिम्पली इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली डिपेंड ऑन फोर्थ पॉवर ऑफ टेम्परेचर. सो इथं अनदर डेफिनेशन दिलेली आहे. ही एक स्टेटमेंट आहे पण हे जे आहे एवढं अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया याच्या डायरेक्टली प्रूफ करू शकता फक्त इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. सो दुसरी डेफिनेशन इथे लिहून दिली आहे. अनदर स्टेटमेंट फॉर स्टीफन्स लॉ इज इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी किंवा परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. RB is depend on fourth power of temperature, so RB is equal to sigma into T to the power 4. ठीक है, तो हे जे फॉर्म्युले
हे फॉर्म्युले झालेत. सो हे जे फॉर्म्युले आहेत हे तर झाले आपले परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी. आता आपण बघू ऑर्डिनरी बॉडीसाठी फॉर्म्युला काय होणार. सो परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी फॉर्म्युला आहे आरबी इज इक्वल टू सिग्मा इंटू टी टू द पॉवर 4. मग ऑर्डिनरी बॉडीसाठी काय, तर ऑर्डिनरी बॉडीची इमिसिव्ह पॉवर बघायला लागेल. तर एक रिलेशन आहे आपलं, कोएफिशिएंट ऑफ इमिशन इज इक्वल टू आर अपॉन आरबी, वेअर आर इज द इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी आणि आरबी इज द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. आपल्याला पाहिजे ऑर्डिनरी बॉडी. सो आर इज इक्वल टू काय होणार, आर इज इक्वल टू ई इंटू आरबी. ठीक आहे, इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी काय होणार, कोएफिशिएंट ऑफ इमिशनला मल्टिप्लाय करा. सो इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी इज इक्वल टू ई इंटू आरबी. And what is RB? RB is sigma into t to the power 4 according to Stephen's law. So या RB च्या जागी आपण हा Stephen's law पुट केला, sigma into t to the power 4. तर हा बनला Stephen's law for ordinary body. बघा परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल तर फक्त sigma into t to the power 4, पण परफेक्टली ब्लॅक बॉडी नसेल, दुसरी कोणती बॉडी असेल साधारण, तर फॉर्म्युला बनते E into sigma into t to the power 4. हाय क्वांटिटी जी आहे ती एक्स्ट्रा ॲड मल्टिप्लायला आलेली आहे, ती इथं पण घेऊ शकतो आपण. ब्लॅक बॉडीसाठी पण फॉर्म्युला घेऊ शकतो आपण ई इंटू सिग्मा इंटू टी टू द पॉवर 4. पण तुम्हाला माहीत असेल की परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी कोएफिशिएंटची व्हॅल्यू काय असते 1. सो तो पुट करून काही फायदा नाही आहे. सो परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी फक्त सिग्मा इंटू टी टू द पॉवर 4 आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी नसेल तर ई इंटू सिग्मा इंटू टी टू द पॉवर 4. तुम्ही याला असंही घेऊ शकता किंवा तुम्ही याला जागी पुट करू शकता अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया is equal to E into sigma into t to the power 4. ठीक आहे, आजचाच फॉर्म्युला काय असते Q ओव्हर A2. ओके, हा झाला स्टीफन्स लॉ. आता स्टीफन्स म्हणजे इथे तुम्हाला ते दिले आहे ऑर्डिनरी बॉडी काय आहे. E इज इक्वल टू आर अपॉन आरबी, तर आर इज इक्वल टू ई इंटू आरबी आणि आरबी जागी टाकला आपण स्टीफन्स लॉ. सो खाली भेटला आपल्याला ऑर्डिनरी बॉडीचा फॉर्म्युला. आता बघू आपण रेट ऑफ लॉस ऑफ हीट. ओके, तर आता बघूया आपण रेट ऑफ लॉस ऑफ हीट बाय स्टीफन्स लॉ. स्टीफन्स लॉचं एक ॲप्लिकेशन आहे, इथं आपण स्टीफन्स लॉ अप्लाय करू शकतो. आणि आपल्याला माहिती आहे की हीट लॉस होत आहे म्हणजे ऑब्जेक्ट जो हीट ॲब्झॉर्ब करतोय आणि अब्झॉर्ब केलेली हीट ते काय करतो, इमिट करतो. सो इमिट तर तो करेल, सराउंडिंग ते किती हीट ॲब्झॉर्ब करेल. सो त्यांनी 10 जूल अमाऊंट हीट एनर्जी इमिट केली आणि सराउंडिंग जी ॲब्झॉर्ब केली ती 90 जूल एनर्जी. तर 10 जूल एनर्जीचा काय करायचं, लॉस. हा लॉस कसा काढायचा, युझिंग स्टीफन्स लॉ. सो बघा अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय बॉडी अकॉर्डिंग टू स्टीफन्स लॉ, हीट इमिटेड बाय द बॉडी इज इक्वल टू काय असते Q अपॉन AT इज इक्वल टू सिग्मा इंटू टी टू द पॉवर 4. सपोज एक बॉडी आहे आणि तिचं टेम्परेचर आहे T आणि सराउंडिंगचे टेम्परेचर आहे ते आहे T0. सो हा ऑब्जेक्ट काय करतो आहे, हीट इमिट करतो आहे आणि सराउंडिंगचे टेम्परेचर कमी असल्यामुळे सराउंडिंगची हीट काय करणार आहे, ॲब्झॉर्ब. सो हीट इमिट करण्याचा जो रेट आहे, फक्त रेट हवा असेल मुलांना तर एरिया आपल्याला मल्टिप्लायला पाठवायचा. त्याला म्हणतो आपण रेट ऑफ इमिशन इज इक्वल टू सिग्मा इंटू ए इंटू टी टू द पॉवर 4. तर यालाच कशाने रिप्रेझेंट करतात तर आर. फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी आर बी इज इक्वल टू सिग्मा इंटू ए इंटू टी टू द पॉवर 4 किंवा याला म्हणतो रेट ऑफ इमिशन. ठीक आहे, तर हा रेट ऑफ इमिशन झाला आहे सिग्मा इंटू ए इंटू टी टू द पॉवर 4. किती हीट ॲब्झॉर्ब होणार ते सराउंडिंगच्या टेम्परेचरवर डिपेंड करणार, सराउंडिंगच्या टेम्परेचरच्या 4 पॉवरवर डिपेंड करणार. अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब, सो अमाऊंट ऑफ रेट ऑफ ॲब्झॉर्प्शन. सो रेट ऑफ हा रेट ऑफ इमिशन, हा रेट ऑफ ॲब्झॉर्प्शन. तो होणार सिग्मा इंटू ए इंटू टी नॉट टू द पॉवर 4. हे झाली हीट ॲब्झॉर्ब बाय द सराउंडिंग आणि झाली हीट इमिटेड बाय द ऑब्जेक्ट. सो सपोज हीट इमिट झाली 100 जूल आणि हीट सराउंडिंगचं टेम्परेचर कमी राहते, तिचं ॲब्झॉर्बची पॉवर पण कमी राहणार, तर ती झाली 90 जूल. सो हीट किती लॉस झाली, ऑब्विसली 10 जूल. काय केलं आपण, हीट इमिशनमधनं हीट ॲब्झॉर्प्शन काय केलं, मायनस, त्या दोन हीटची काय केली आपण सबट्रॅक्शन. सो सिमिलरली लॉस ऑफ हीट, रेट ऑफ लॉस ऑफ हीट, रेट ऑफ लॉस ऑफ हीट इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट इमिटेड मायनस अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब. म्हणजे काय तर ए इंटू सिग्मा इंटू टी टू द पॉवर 4 मायनस ए इंटू सिग्मा इंटू टी नॉट टू द पॉवर 4. सो ए आणि सिग्मा बाहेर येतील
टी टू द पॉवर 4 मायनस टी नॉट टू द पॉवर. जास्त टेम्परेचरमधनं कमी टेम्परेचर काय करायचं, सिम्पली मायनस, तुम्हाला भेटेल लॉस. हा झाला रेट ऑफ लॉस ऑफ हीट. ठीक आहे. सो रेट ऑफ लॉस ऑफ हीटचा फॉर्म्युला आहे ए एरिया इंटू सिग्मा स्टीफन्स कॉन्स्टंट इंटू चेंज इन टेम्परेचरचा फोर्थ पॉवर ऑफ चेंज इन टेम्परेचर. दोन्ही टेम्परेचरचा काय घ्यायचं, फोर्थ पॉवर आणि दोन टेम्परेचरची काय करायची, सबट्रॅक्शन. हा झाला रेट ऑफ लॉस ऑफ हीटचा फॉर्म्युला फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी. मग जर ऑर्डिनरी बॉडीसाठी हवा असेल तर सिम्पली फॉर ऑर्डिनरी बॉडी रेट ऑफ लॉस ऑफ हीट इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ इमिशन याला मल्टिप्लाय करायचं, E इंटू A इंटू सिग्मा इन ब्रॅकेट टेम्परेचर ऑफ द बॉडी, फोर्थ पॉवर ऑफ टेम्परेचर ऑफ द बॉडी मायनस फोर्थ पॉवर ऑफ टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. अशा वेळेस ती हीट लॉस करते. ते हीट गेन पण करू शकते. सपोज ऑब्जेक्ट कोल्ड आहे, थंड आहे, सराउंडिंगचे टेम्परेचर जास्त आहे, सराउंडिंगचे टेम्परेचर आहे 100 आणि बॉडीचं टेम्परेचर आहे 90. अशा वेळेस ती बॉडी काय करेल, हीट ॲब्झॉर्ब जास्त करेल, इमिट कमी करेल. सो अशा वेळेस पण हीट काय होणार, लॉस होणार. आणि हीट ती बॉडी काय करणार, गेन करणार. गेन किती गेन करणार, तर अशा वेळेस सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त आणि ऑब्जेक्टचं कमी राहणार. तर टी नॉट टू द पॉवर 4 मायनस टी टू द पॉवर 4 येणार. ठीक आहे. सो हीट गेन करते की लॉस करते ते डिपेंड करते टेम्परेचर डिफरन्सवर. ठीक आहे. हे आहे रेट ऑफ लॉस ऑफ हीटचा फॉर्म्युला फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी अँड फॉर ऑर्डिनरी बॉडी. सो फॉर rate of loss of heat, formula for rate of loss of heat for perfectly black body, R is equal to area into Stephen's constant into temperature, fourth power of temperature of the object minus fourth power of temperature of the surrounding. For ordinary body, rate of loss of heat is equal to A, coefficient of emission into area into sigma into temperature of the object, the fourth power minus temperature of the surroundings of fourth power. फक्त ऑर्डिनरी असेल तर कोएफिशिएंट ऑफ इमिशनने मल्टिप्लाय करायचं आहे. परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल तर ई घ्यायची गरज नाही, कारण की ईची व्हॅल्यू काय असते 1. सिम्पली एरिया इंटू सिग्मा इंटू टू द पॉवर 4. आता तुम्हाला क्वेश्चन असा येते की मग दोन बॉडीज आहेत, एक बॉडीचं टेम्परेचर आहे 400 केल्विन आणि दुसऱ्या बॉडीचं टेम्परेचर आहे 200 केल्विन आणि सराउंडिंगचं टेम्परेचर आहे 100 केल्विन. आणि सपोज दोन्ही ऑब्जेक्टचा जो एरिया वगैरे जो आहे तो सगळा सेम आहे, एरिया वगैरे सगळं सेम आहे. रेट ऑफ लॉस ऑफ हीट काढा, रेट ऑफ लॉस ऑफ हीटचा रेशो काढा, म्हणजे रेशो ऑफ रेट ऑफ लॉस ऑफ हीट. तर फर्स्ट बॉडी जे आहे आपण T1 घेऊ, सेकंड बॉडीचं टेम्परेचर T2 घेऊ आणि सराउंडिंगच्या टेम्परेचरला T0 घेऊ. सो रेट ऑफ लॉस ऑफ हीट फर्स्ट बॉडीचा रेट काय येणार, एरिया इंटू सिग्मा इंटू T1 टू द पॉवर 4 मायनस T0 सराउंडिंगचं टेम्परेचर. आणि सेकंड बॉडीचा रेट येणार R2 इज इक्वल टू ए इंटू सिग्मा. एरिया तर सेम आहे, सिग्मा तर कॉन्स्टंट आहे. इन ब्रॅकेट सेकंड बॉडीच्या टेम्परेचरचा फोर्थ पॉवर मायनस सराउंडिंगच्या टेम्परेचरचा फोर्थ पॉवर. रेशो विचारला आहे, डिवाइड करा. सिग्मा सिग्मा कॅन्सल, एरिया एरिया कॅन्सल. सो R1 अपॉन R2 याच्यावर खूप न्यूमेरिकल येतं तुला. फाइंड द रेशो ऑफ रेट ऑफ लॉस ऑफ हीट ऑफ द टू बॉडीज. दोन बॉडीचं टेम्परेचर दिलं राहते, सराउंडिंगचं टेम्परेचर दिलं राहते. सो फर्स्ट बॉडीच्या टेम्परेचरमधून सराउंडिंग मायनस करा, अपॉनमध्ये सेकंड बॉडीच्या टेम्परेचरमधून सराउंडिंग मायनस करा. पण फक्त टेम्परेचर नाही आहे, फोर्थ पॉवर काढावं लागते तुम्हाला ॲब्सोल्यूट टेम्परेचरचे. टेम्परेचर तुम्हाला केल्विनमध्ये देतील असं नाही आहे, डिग्री सेल्सिअसमध्ये देतील. तुम्हाला केल्विनमध्ये 273 ॲड करून केल्विनमध्ये कन्वर्ट करून नंतरच फॉर्म्युलामध्ये पुट करावं लागते. सो फॉर्म्युला फायनली असं होणार T1 to the power 4 minus T0 to the power 4 divided by T2 to the power 4 minus T0 to the power 4. आणि तुम्ही जर याच्या व्हॅल्यूज पुट केल्या तर इथे येतील 400 to the power 4 minus 100 to the power 4 upon 200 to the power 4 minus 100 to the power 4. आणि या सगळ्यांमधनं काय करायचं, कॉमन क्वांटिटी जो आहे ती बाहेर घेऊन घ्यायची. सगळ्यांमधनं 100 जर बाहेर काढले तुम्ही, 400मधनं 100 बाहेर केले, आपल्या जातात 4 to the power 4 मायनस 1 to the power 4. आणि काही पण जर 100 कॉमन काढले तर 2 into 100 200 होतात, तर इथं 2 to the power 4 आणि इथं 1 into 100 100 होतात. तर 100 बाहेर काढले तर 1 राहते. सो सिम्पली 4चा फोर्थ पॉवर करायचा, 4 into 4 into 4 into 4 आणि 1चा फोर्थ पॉवर 1, 2चा फोर्थ पॉवर
2 × 2 × 2 × 2 32 आणि 1चा 4 आणि त्याची सबट्रॅक्शन करायची, डिवाईड करायचं. 100 100 काय म्हणतात कॅन्सल. सिम्पली सॉल्व करायचं झालं तर 4चा क्यूब असते 64. 64ला आणखी 4ने मल्टिप्लाय करा, येईल ते त्यातनं 1 मायनस करा. खाली 2चा 4th पॉवर करा, त्यातनं 1 मायनस करा आणि डिवाईड. एवढं केलं तुमचा रेशो ऑफ द रेट ऑफ लॉस ऑफ पीक भेटून जातं. सो या टाईपचे क्वेश्चन्स येतात. ते क्वेश्चन्स म्हणजे कसं बेस आहे रेट ऑफ लॉस ऑफ पीकवर, म्हणजे इनडायरेक्टली त्याच्यावर डिपेंड आहे स्टीफन्स लॉ. ओके, होप यू अंडरस्टँड. हा जो व्हिडिओ आहे हा अपलोड करायचा बाकी होता. मी ॲक्च्युली झूमवर तुमची बॅच घेतली होती, त्यामुळे हा व्हिडिओ अपलोड नाही केला. पण बरेच जणांनी ती बॅच अटेंड नाही केली. त्याचं म्हणणं होते मॅम रेट ऑफ लॉस ऑफ हीट आणि स्टीफन्स लॉवर बेस एक व्हिडिओ अपलोड करा. सो मी अपलोड करते, सगळ्यांनी बघा. आणि या टाईपचे न्यूमेरिकल्स किंवा स्टीफन्स लॉवर जे बेस न्यूमेरिकल